हॅलो नमस्कार. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात कशापासून होते आहे तर इथे मी बनवत आहे बासुंदी. आज कोजागिरी पौर्णिमा आहे तर मग कोजागिरी पौर्णिमा म्हटलं की मग दूध तर बनवायलाच हवं. आणि मी दूध म्हणजे की मसाला दूध वगैरे असं नाही बनवत, बासुंदी बनवते. म्हणजे प्रॉपर बासुंदी, अशी रबडीसारखी एकदम घट्ट, कारण माझ्या घरामध्ये सर्वांना तशीच आवडते. आणि महेशचं 2 दिवसापासून सुरू होतं की नाही बासुंदीच बनवू. मी त्यांना चिडवत होती की मसाला दूध बनवणार आहे, पण ते काही ऐकत नव्हते. आणि 2 तास वेळ दिल्यानंतर माझी बासुंदी जी आहे ती अशी मस्त घट्ट तयार झालेली आहे. ही रात्रीची वेळ होती, थोडंसं ना मस्त शूट करावंसं वाटलं, कारण जे मोगऱ्याचं फूल म्हणजे मोगऱ्याचं झाड लावलेलं होतं त्याला खूप छान अशी फुलं आलेली होती. म्हणून मग म्हटलं चला थोडंसं मी हे शूट करूया. आणि झाडं बघा, बाकीचे काही झाडं जे आहेत ती खूप छान झालेली आहेत, काही जी आहेत ती वाढत चाललेली आहे, म्हणजे ग्रो होत नाही आहे. त्याचं कारण काय मला काही कळत नाही आहे. आणि खत वगैरे पण टाकतोय पण काही फायदा होत नाही असं वाटते. इथे ही बघा मी बासुंदी आणून ठेवली, अशी कढईमध्ये ठेवून दिली आणि याच्यावरती ना थोडं झाकण ठेवलं जाळीचं, कारण बाल्कनीमध्ये ठेवते तर असं मोकळं ठेवता येत नाही, कारण काही पण उडू शकतं, त्याच्यामध्ये किडं वगैरे पण पडू शकतं. म्हणून मग म्हटलं असं झाकून ठेवूया. आणि त्यानंतर ना वरतून एक तुम्हाला नजारा दाखवते आमच्या सोसायटीमधला. आता पौर्णिमेच्या निमित्तानं आणि पुढे आता दिवाळी येत आहे, तर त्या निमित्ताने ना पूर्ण सोसायटी खूप छान अशी लाईटिंग वगैरे लावून छान सजवलेली आहे. म्हणजे हा तर माझ्या घरासमोरचा व्ह्यू आहे, पण असे 3 गार्डन आहे आमच्या सोसायटीमध्ये आणि तिघंही गार्डन खूप मस्त, म्हणजे एंट्रन्सपासून पूर्ण बिल्डिंग सजवलेली आहे. एखाद्या ब्लॉगमध्ये जर मी शूट केलं तर तेही तुम्हाला दाखवेल. इथे फ्रेश झाली, छान तयारी केली मी, आणि कारण मला जायचं होतं खाली, कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम होता सोसायटीमध्ये, सो त्याच्यासाठी. पण त्याआधी ना मला रात्री पूजा मांडायची होती. म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला मी रात्री पूजा करत असते लक्ष्मी आणि कुबेर भगवानची, तर त्यासाठी. पण आज वेगळी अशी मांडत नाही आहे, म्हणजे दरवेळेला चौरंगावरती प्रॉपर असे करते, पण आज काही तशी करत नाही आहे, कारण वेळेवर माझं ठरलं तर म्हटलं की चला आज आपण देवघर जे आहे ना माझं, त्याच्यावरती अशी एक्स्ट्रा मी पाटी लावून घेतलेली आहे, तर त्यावरतीच थोडीशी छोटीशी आपण पूजा करूया. म्हणजे लक्ष्मी माता, कुबेर आणि चंद्रदेव यांची तिघांची अशी पूजा करूया. तर मांडणी मी करून ठेवते, म्हटलं रात्री आल्यानंतर परत ते करत बसते ना तर खूप वेळ लागेल, खाली जायला मला वेळ होता, तर तोपर्यंत म्हटलं थोडी मांडणी करून घेऊया, म्हणजे मग आल्यानंतर पटकन पूजाही करता येईल. तर मांडणी करून झालेली माझी, त्यानंतर मी आली खाली. आणि आता बघा, गुजरातमध्ये आहोत तर कुठल्याही ओकेजन असू द्या, सेलिब्रेशन असू द्या, गरबा हा होतोच. तर इथे मी आणि माझी मैत्रीण मेघना, जी पांढऱ्या ड्रेसमध्ये तुम्हाला दिसते ना ती मेघना आहे, आणि आम्ही दोघी जणी मस्त इथे गरबा करत आहोत आणि खूप एन्जॉय केलं. आणि खरं सांगू का, 9 दिवसांमध्ये एकही दिवस मी असं गेली नाही असं झालं नाही. आणि इतके पाय वगैरे दुखत होते, पण खाली गेली ना आणि सगळं ते गरबा वगैरे बघितलं, म्युझिक वगैरे वाजते, तर इतकं छान वाटत होतं ना. तर म्हटलं की चला खाली आलेलोच आहोत तर थोडाफार गरबा तर करूया. तर इथे मी, माझी मैत्रीण, नंतर समृद्धी पण आलेली होती, तर सगळे असे मिळून छान असं गरबा करत होतो. परत घरी आली, छान फ्रेश झाले आणि मग परत पूजेला सुरुवात केली. आणि जसं मी म्हटलं की अगदी छोटीशी मी पूजा करणार आहे. तर गणपती बाप्पा आणि विष्णू भगवान तर देवघरामध्येच होते, मग मी त्यांना परत काही पूजेमध्ये ठेवलं नाही. म्हणजे तिथेच हळदी कुंकू, अक्षता वाहून, फुलं वाहून मी पूजा करून घेतली. आणि एका छोट्या चौरंगावरती विड्याच्या पानांवरती छान माता लक्ष्मी ची सुपारी, म्हणजे सुपारी स्वरूपामध्ये माता लक्ष्मी आणि कुबेर भगवान यांना ठेवलेलं, आणि छोट्याच्या याच्यावरती चंद्रमा, तांदळ आणि चंद्रमाची प्रतिमा केली आणि छान पूजा वगैरे करून घेतली. आणि त्यानंतर मग आणखी मी इथे काम केलेलं आहे. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रिय असणारे ज्या कवड्या असतात, पिवळ्या कवड्या आणि कमलगठ्ठ्याची माळा, तर ही लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे. तर ते मला माझ्या देवघरामध्ये स्थापन करायचं होतं, तर ते पण मी सकाळी घेऊन आलेली होती, तर तेही मला करायचं होतं. इथे मी माता लक्ष्मीला प्रसाद दाखवते आहे. माता लक्ष्मीला सहज खूप आवडतं असं मी ऐकलं आहे बरं का, सध्याच ऐकलं, असंच एखाद्या व्हिडिओ थ्रू मी ऐकलेलं. तर म्हटलं चला आज नाही प्रसाद म्हणून आपण सहज ठेवूया. तर सहज प्रसादामध्ये ठेवलं. आणि त्यानंतर मी जसं तुम्हाला म्हटलं की पिवळ्या कवड्या मी घेऊन आलेली होती, तर त्याची पण पूजा मला करायची होती. तर छोट्या 2 मी प्लेट्स घेतलेल्या, त्यामध्ये तांदूळ वगैरे ठेवले, हळद कुंकू वगैरे सगळं वाहून घेतलं. आणि त्यामध्ये ज्या पिवळ्या कवड्या होत्या
ना त्यांना आधी मी पंचामृताने म्हणजे जलाभिषेक वगैरे करून घेतला छान, मग पंचामृताने स्नान करवलं, प्रॉपर पूजा करून घेतली आणि त्यानंतर त्या कवड्या ज्या आहेत त्या या प्लेटमध्ये म्हणजे तांदळामध्ये मी ठेवून घेतलेल्या आहे आणि त्यांची स्थापना करून घेतली हळद कुंकू फुलं वगैरे वाहून. आणि त्यानंतर मग जे कमळगठ्ठ्याची माळा होती ना ती पण मला ठेवायची होती, तर त्याला पण छान त्याला तर पाण्यामध्ये वगैरे ओलं नाही केलं, फक्त पाणी असं शिंपडून पुसून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं मी हे घेतलेलं तुपाचा हात घेतला आणि तूप जे आहे ना ते त्या कमळगठ्ठ्याच्या माळाला थोडी लावून घेतली, त्याच्यामुळे ना थोडं शाईन करते ती माळा. आणि माझ्या आधी पण एक ठेवलेली होती मी, पण ती ना की त्याला कीड लागलेलं, तर ते कीड वाढत गेलं, त्याच्यामुळे मग मी ती विसर्जित केली आणि आता नवीन ठेवलेली आहे. तर इथे बघा ही माळा आणि सध्याची मी ही छोटी प्लेट होती ना त्यामध्ये ठेवली. ॲक्च्युली ती प्लेट थोडी छोटी होते, पण म्हटलं ठीक आहे आता पुरतं ठेवूया. आणि ही माळा जेव्हा मी आणली ना तर ती पॅकेटमध्ये होती आणि त्याच्यामध्ये ना छान एक अशी डांबरगोळी ठेवलेली होती. तर ती मी त्यांना विचारलं तर ते बोलले की ही माळा जी आहे ना त्याला कीड लागतं, लवकर खराब होते, म्हणून मग पॅकेटमध्ये आम्ही ते असं ठेवून राखतो म्हणजे माळा जी आहे ना ती खराब होत नाही. आणि असंही खराब होतेच ती, तर मग ती विसर्जित करून आपण नवीन स्थापन करू शकतो. तर असं आणि इथे पिवळ्या कवड्या 7 घेतलेल्या आहेत मी आणि कमळगठ्ठ्याची माळा यांची स्थापना केली. त्यानंतर स्त्री सूक्त वाचायचं असतं, स्त्री सूक्त मी वाचलेलं आहे, व्यंकटेश स्तोत्र मी वाचलेलं आहे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचे मंत्र वाचलेले, वाचन वगैरे सगळं झालं, माझं जपमाळा वगैरे सगळं झालं. तर आजची पूजा मी तुम्हाला दाखवते. तर इथे बघा आणि माता लक्ष्मीचा फोटो पण मी इथे ठेवणार होते, पण ॲक्च्युली माझ्याकडे ना लक्ष्मी मातेचा मोठा फोटो आहे, तर तो इथे मी ठेवत होते ना समोर देवघराच्या याच्याजवळ, तर मागच्या मूर्ती झाकल्या जात होत्या, म्हणजे मागच्या देवघरामधल्या ज्या मूर्ती आहेत ना देवांच्या त्या कुठल्याच मूर्ती दिसत नव्हत्या. मग मला ते पटत नव्हतं की एक फोटो ठेवण्यासाठी मागच्या मूर्ती झाकल्या जात आहे, म्हणून मग मी फोटो नाही ठेवला. म्हटलं काही हरकत नाही आहे, आपण आज एक सुपारी ठेवूया, म्हणून मग मी सुपारी ठेवली आणि मग तशीच मी पूजा केली. तर ही माझी रात्रीच्या वेळे केलेली पूजा मी तुम्हाला दाखवते. आणि पूजा करताना मला खूप वेळ लागला होता, कारण जपमाळा करायची होती, वाचन करायचं होतं. आणि इथे बघा जे मी दूध ठेवलेलं होतं रात्री, तर ते पण मी तुम्हाला दाखवते की तुळशीचं पान वगैरे टाकून मी ठेवलेलं होतं आणि मग रात्री मी ते काढून घेतलं. प्रसाद रूपामध्ये एक घोट फक्त मी पिली ती बासुंदी आणि मग बाकीचं आम्ही नेक्स्ट डेला प्रसाद म्हणून ग्रहण केलेलं. आता इथे हा दुसरा दिवस आहे, जसं मी म्हटलं पौर्णिमा आहे, तर पौर्णिमेच्या दिवशीचं रुटीन मी बऱ्याच वेळेला शेअर केलेलं आहे, पण या घरातलं मी प्रॉपर एकदा रुटीन शेअर नक्कीच करणार आहे. म्हणजे जे कोणी माझ्या यूट्यूब फॅमिलीशी आता जोडले गेलेलं आहे त्यांना मी माझं प्रॉपर रुटीन नक्कीच दाखवणार आहे. आता इथे देवपूजा झाली आणि मंगल कलश जो आहे माझ्या देवघरामध्ये ठेवलेला, तर त्याचंही पाणी आणि सगळं मी बदलवून घेतलं, पानं वगैरे आणली होती कपुरी ती. आणि इथे तुम्ही बघू शकता की जो मुखवटा होता नवरात्रांमध्ये ठेवलेला तो पण मी काढून घेतला. आणि आता नेहमीसाठी हा एक मुखवटा मी घेऊन आलेली होती, तो दाखवला पण होता मी तुम्हाला, तर तो ठेवलेला आहे. आणि त्यानंतर छान देवीला हळद कुंकू अक्षता छान वाहून घेतलेली आणि त्यानंतर मग फुलं वगैरे वाहून छान चुंदरी वगैरे मी वाहून घेतलेली आहे, जी नवरात्रात ठेवली होती ती कायमस्वरूपीच मी आणलेली आहे, तर ती पण ठेवली, छान पूजा करून घेतली. आणि रोजचीच माझी जी पूजा आहे ती इथे आता संपन्न झाली, आरती वगैरे करून घेतली छान. आणि पूजा वगैरे केल्यानंतर तर प्रसन्न वाटतं, म्हणजे काम असं मी नाही म्हणत, कारण ती एक उपासना असते, मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगून झालेलं आहे. तर मला या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट आहे, त्यामुळे मला जितकं जमतं ना तितकं मी प्रयत्न करत असते. तर इथे माझी रोजची पूजासुद्धा झालेली आहे. त्यानंतर पौर्णिमा म्हटलं तर उंबरठ्याची पूजा तर होणार, हळदीचं लेप पण केलं आणि छान अशी उंबरठ्याची माझी पूजासुद्धा झालेली आहे. याचा पण डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आहेच आधी. लवकरच चांदीची पावलं लावलेली आहे त्याचा व्हिडिओसुद्धा शेअर करणार आहे. आणि ही वेळ आहे संध्याकाळची, तर संध्याकाळी दर पौर्णिमेला मी सत्यनारायणाची पूजा करत असते, तर हे सुद्धा बऱ्याच वेळा शेअर केलेलं आहे. तुम्हाला याच्यावरती डिटेल व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी याचा प्रॉपर एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल, म्हणजे घरच्या घरी तुम्ही सत्यनारायणाची पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने करू शकता. तर अशी माझी पूजा इथे झालेली, जपमाळा झालेली, विष्णू सहस्रनाम वगैरे वाचून झालेलं, वाचून नाही झालेलं तर मी ऐकते, कारण मला संस्कृत प्रॉपर वाचता येत नाही, मग चुकी होऊ नये म्हणून मग मी आपलं मोबाईलवर वगैरे लावून देते आणि ऐकत असते पूजेच्या वेळेला. तर संध्याकाळी लवकर आज पौर्णिमा संपणार होती म्हणून थोडी पूजा लवकरच केलेली, तसं तर पूर्ण दिवस पौर्णिमेचाच धरला जातो. तर इथे माझी पूजा वगैरे पण झालेली. आणि आज केळं वगैरे आणलेले नव्हते म्हणून जे फळ होतं ना तेच मी ठेवलेलं. आणि पूजा वगैरे झाल्यानंतर मग
प्रसाद वगैरे दाखवला, शिरा वगैरे केलेला होता, ते सगळं दाखवलेलं आहे. तर छान वाटतं असं दर पौर्णिमेला. आणि भरपूर म्हणजे खूप वर्षांपासून मी ही पूजा करते न चुकता पौर्णिमेला. फक्त काही अडचण असेल त्याच वेळेला करत नाही, बाकी इतर वेळेला करते. तर इथे छान माझी पूजा वगैरे सगळी झालेली, आरती पण झालेली करून. आणि असा आजचा हा पौर्णिमेचा पूर्ण दिवस होता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकर आपली भेट होईल एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला काय करायचं, मस्त खायचं, मस्त राहायचं आणि माझे व्हिडिओ नेहमी बघत राहायचं बरं का. आधीचे व्हिडिओसुद्धा नक्की बघा. लवकरच भेटूया एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय.